सावंत आपल्या सोबत, ब्रिगेडियर सुधीर सावंत देखील आपल्या सोबत आहेत आणि भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम आपल्या सोबत आहेत। सुधीर सावंत, तुमच्याकडे सगळ्यात प्रथम मी येतो। या सगळ्यात आपण बघितलं की आज प्रत्येक सच्चा भारतीय त्याचं रक्त उकळतंय खऱ्या अर्थाने आणि कठोरात कठोर शिक्षा जी ती केली पाहिजे पाकिस्तानला असं वाटतंय। तुमची देखील अवस्था हीच असेल या क्षणाला? निश्चितपणे एवढा भयानक हल्ला आजपर्यंत कधी झाला नाही, पण त्याची कारणही तशाच प्रकारे आहेत। गेल्या 4 वर्षामध्ये विशेषतः 2016 पासून 176% वाढ या दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेली आहे। ह्याची कारण फार आहेत, त्याच्याबद्दलही बोलू, पण बेसिकली इथे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव मला नेहमी दिसलेला आहे काश्मीरमध्ये जे आपण बघतोय। कारण शेवटी जबाबदारी राजकीय इच्छाशक्तीचीच असते। राजकीय इच्छाशक्ती नसेल तर अशा दहशतवादी घटना वाढत जातात। 2014 पर्यंत मी तर सैन्यात होतो आणि त्या काळामध्ये मी जे बघितलं, काश्मीरमध्ये जास्तच माझी नोकरी झाली आहे, की जवळजवळ 25 वर्ष काम करून सैन्याने काश्मीरमधला दहशतवाद संपवला होता। 2,500 दहशतवादी यांनी 1995ला सरेंडर केलं। नंतरच्या काळामध्ये कारगिल युद्ध झालं। कारगिल युद्धामध्ये सैन्याला सीमा पार करायची नाही असा दंडूक दिला, समोरून लढायला लावलं आणि कारगिल युद्धानंतर आम्ही प्रयत्न करून या सगळे दहशतवादी जे आले होते ते आणि अनेक सैनिक काश्मीरच्या गावागावातले 10-15 लोक घेऊन 8,000ची आम्ही एक फौज बनवली, होम अँड हर्थ बटालियन्स म्हणतात। त्यात काश्मीरचे लोकल लोक होते, त्यातलाच एक वनी याला आता अशोक चक्र मिळालं। औरंगजेब या नावाचा त्यातल्याच सैन्यातल्या माणसाची कत्तल करण्यात आली। आणि हे सगळं घडत असताना त्या काळामध्ये दहशतवाद्यांना गावबंदी झाली होती। गावबंदी, काश्मीरच्या कुठल्याही गावामध्ये जाऊ शकत नव्हते। हा जो हल्ला झाला आहे हा अवंतीपुराजवळ झालेला आहे। जो रोड आहे जम्मूहून तो श्रीनगरला येतो, तो मेन रोड आहे, त्यावर आम्ही अनेकदा गेलेलो आहे। त्या रोडवर तो सगळ्यात मोठा तो एरिया जो आहे, पुलवामा, अनंतनाग, श्रीनगर, हा जो बेल्ट आहे, हा बेल्ट हा दहशतवादामध्ये सगळ्यात जास्त आहे। सीमेवरच्या भागामध्ये लोकांचा सपोर्ट दहशतवादाला नाही आहे जास्त, पण ह्या भागामध्ये हे सगळं घडतं। आणि त्याला तुम्ही एक बघितलं असेल की कुठलाही आमदार आणि खासदाराचा कधी हत्या झाली नाही। एकच आमदाराची हत्या झाली, कुका पेरे 1995 मध्ये जो सरेंडर झाला, तो आमदार झाला होता, त्याची हत्या झाली, बाकी कुणाची हत्या झाली नाही। कारण काश्मीरची स्टोरी वेगळी आहे, जे दिसते ते समोर ते नाही आहे। आणि आजच्या घडीला कोण निर्णय घेतं हेच कळत नाही। कारण सैन्याला काढलं त्या रस्त्यावरून बाजूला, सीआरपीएफला तो रस्ता देऊन टाकला सुरक्षासाठी। त्या काळात आम्ही लोक सकाळी आधी रोड ओपनिंग करायचो, पूर्ण रोडवर पेट्रोलिंग करून त्या रोडवर कोणीही दहशतवादी नाही, काही हल्ला नाही याची खात्री केल्यानंतर कॉन्वॉय यायचे। कॉन्वॉयचे टायमिंग्स होते, त्या टाइमलाच ते कॉन्वॉय जायला लागायचे आणि त्या वेळेला पूर्ण सुरक्षा आहे याची खात्री करायची। आता सीआरपीएफला तिथे घातलेला आहे। सीआरपीएफ काय अशा एकदम घनघोर लढाईमध्ये ट्रेंड नसते, ती एक पोलीस फोर्स आहे, ती मिलिटरी नाही। आणि म्हणून गेल्या काही वर्षामध्ये सैन्याला बाजूला काढायचं, सैन्याला बाजूला काढायचं, असं करत करत बरेच सरकारचा हा निर्णय साफ चुकला असं वाटतं? पूर्णपणे चुकलेला आहे। कारण काय आहे, सैन्याला जो अनुभव आहे, सैन्य 2 ट्रॅकवर काम करते। एक ट्रॅक जर तुम्ही समोर बंदूकधारी कोणी असेल तर त्याला निपटून काढायचं काम सैन्य करतं, आणि दुसरीकडे लोकांना जवळ करण्याचं। कारण सैन्याचा एक कानून आहे, दस्तूर आहे की यू कॅनॉट फाईट अगेन्स्ट टेररिझम बाय द बुलेट्स अँड गन्स, यू कॅन फाईट अगेन्स्ट टेररिझम बाय विनिंग द हार्ट्स अँड माइंड्स ऑफ द पीपल। लोकांचे हृदय जिंकूनच तुम्ही दहशतवादावर लढू शकता। म्हणूनच भारतीय सेना कुठेही बघा, नागालँड, मिझोराम, सगळीकडे पंजाब झाला, आसाम झाला, या सगळ्या
स्तरावर भारतीय सेना नेहमी यशस्वी राहिली आहे. काश्मीरमध्ये पण यशस्वी झाली होती. पण पुन्हा टेररिझम का सुरू झाला 2014 नंतर, ह्याची प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे. पण बेसिकली आता विषय आहे की राजकीय इच्छा. आता तुम्ही बघा ना, या भारतीय जनता पार्टीमध्ये 2 मंत्री आहेत आर्मीतले, सेनादल प्रमुख आहेत, खंडुरी सारखे एक मुख्यमंत्री राहिलेले, राजकारणात निष्णात असलेले असा एक जनरल आज खासदार आहे. पण ह्या तिघा लोकांना या डिफेन्स पासून बाहेर ठेवलं जातं. तुम्ही अमेरिकेत बघा, त्याचा डिफेन्स मिनिस्टर नेहमीच कोणीतरी जनरल असतो. सैनिकांना ज्यांना अनुभव आहे, बंदूक म्हणजे काय आहे, दहशतवादी म्हणजे काय आहे, ह्या लोकांना तुम्ही राजकीय निर्णय प्रक्रियेतनं बाजूला ठेवतो. मला सुद्धा, मी आता काँग्रेसमध्ये होतो बरेच वर्ष, त्या काळामध्ये आम्हाला डिफेन्सजवळ येऊच दिलं नाही, आमचे सल्ले सुद्धा घेतले नाहीत. आणि म्हणून काय होतं, तज्ञ जे आहेत हे नाही आहेत. आणि डिफेन्स मिनिस्ट्रीतले कोणीतरी बाबू राम कदम आपल्या बरोबर आहेत. सर, राम कदम आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण विचारूया. राम कदम, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. आता सावंत यांनी जो मांडलेला आहे, सावंत सरांनी जो मांडला, यामध्ये जे निष्णात आहेत, जे तज्ञ आहेत, त्यांची मतं घेतली जात नाहीत असा त्यांनी थेट आरोप लावलेला आहे. काय नेमकं उत्तर द्याल? कारण आता हा जो निर्णय साफ चुकलेला आहे, त्यांचं देखील मत आहे आणि त्याचे परिणाम भोगतोय आपण. 44 जण आज गेलेली आहेत. सीआरपीएफला का तिथे तैनात करण्यात आलं आणि सैन्याला का बाजूला केलं गेलं? हे काही निर्णय पुनर्विचार करावा लागेल या सगळ्याचा. बोलणारे वक्ते हे माजी सैनिक आहेत, त्यांचा आदर करतो. ते ज्या पक्षात होते, काँग्रेस पक्षाने त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला नाही, हे दुर्दैव आहे. पण आमच्याकडे ती गोष्ट तशी नाही आहे. आपल्याकडे ज्यांचा अनुभव आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या अनुभवाचा देशाच्या हितासाठी योग्य तो उपयोग भाजपच्या सरकारमध्ये करून घेतला जातो. काँग्रेसमध्ये पण तो झाला पाहिजे, दुर्दैवाने झाला नाही. भाजपच बोललो ना, आर्मी चीफ, हा जो हल्ला, आर्मी चीफ, एक मिनिट राम कदम, विके सिंग आता तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना बाजूला काढून टाकलेलं आहे. हे सैन्याचे प्रमुख होते, त्यांना एक राज्यमंत्री एका छोट्याशा खात्यात देऊन तुम्ही लपवून टाकलं. त्यांचा अनुभव काश्मीरमध्ये प्रचंड आहे. आता मी खंडुरींचं बोललो, जनरल खंडुरी हे खासदार आणि काश्मीरमध्ये अनेक वर्ष काम केलेले लोक आहेत. राजवर्धन राठोर आहे, जरी ज्युनियर असला तरी त्याला अनुभव भरपूर आहे. या तिन्ही तुम्ही ऑफिसरना का तुम्ही संरक्षण प्रक्रियेमध्ये सल्ल्यामध्ये घेत नाही? हे माझा हा प्रश्न स्पष्ट आहे. हा तुम्हालाच आहे, मला नाही घेतला हा विषय वेगळा आहे. मला नाही तर कुठल्याच अधिकाऱ्याला घेतलेलं नाही आजपर्यंत. काँग्रेस असून दे आणि भाजपवरती आरोप करत नाही, त्यांनी कबूल केलं की काँग्रेसमध्ये असताना पण हेच झालं आणि भाजपमध्ये तेच करते. आपल्या माहितीसाठी सांगतो, मी आपल्या माहितीसाठी सांगतो की कोणतंही मंत्रिमंडळ एक सामूहिक जबाबदारी या अभिनिवेशातून काम करत असते. तर त्याच्यामुळे राजवर्धन राठोड असतील, खंडुरी असतील, हे सगळे ते एका सामूहिक जबाबदारीचा पार्ट आहेत. हे आपण समजून घ्या. आपण सैनिकी अधिकारी राहिलेले आहात आणि निश्चितपणे त्या सगळ्यांच्या अनुभवाचा उपयोग हे सरकार देशहितासाठी करून घेत असतं. राहिला प्रश्न, हा जो हल्ला आहे हा आत्मघाती हल्ला आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो स्कॉर्पिओमधून, काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून तो आतंकवादी आलाय आणि त्यांनी ती धडक दिलेली आणि त्याच्यामध्ये जवळपास 300 किलो स्फोटकं होती. हा आत्मघाती हल्ला आहे. आणि अशा प्रकारचे आत्मघाती जेव्हा एखाद्या माणसाला आपण तयार करतो की त्याने स्वतःचा जीव द्यावा, अशा पद्धतीची जेव्हा माणसं तयार होतात, ज्याला ह्युमन बॉम्ब म्हणतो आपण, तर तशा स्वरूपाचे हल्ले रोखणं हे खरोखर कठीण काम आहे. कारण आपल्याला कळणं, आता ते रस्त्यावरून चाललेल्या बसेस आहेत, त्याच्यातून आत्मघाती हल्ल्याची कोणती गाडी आहे आणि त्या रोडवरून ट्रॅव्हल करणारी कोणती गाडी आहे, अशा सगळ्या विधा आहेत, त्या कळणं कठीण असतं आणि हे घडलेलं दुर्दैवी आहे. पण निश्चितपणे सरकारची जबाबदारी आहे की झालं त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आणि भविष्यात होऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीची काळजी घ्यायची. रामकदम मी विचारत होतो की काही जे निर्णय जर चुकलेले असतील, तज्ञ म्हणतायत आता की ते चुकलेले आहेत. अगोदर आपण पाहिलं असेल की सुधीर सावंतांना देखील खूप मोठा युद्धांचा देखील अनुभव आहे, म्हणून म्हटलं की हे कबूल करणं गरजेचं आहे की काही निर्णय जे आहेत ते परत घ्यायला हवेत का, हा माझा प्रश्न होता. पुन्हा मी तुमच्याकडे येतो कारण एक आणि आता थेट जाऊयात काश्मीरमध्ये. इरफान कुरेशी माझे सहकारी आपल्या सोबत तिथनं लाईव्ह आहेत. इरफान, आपण बघितलं काल इतका मोठा दहशतवादी हल्ला झालेला आहे. पहिला प्रश्न माझा थेट आहे तुला, दहशतवादी हल्ल्यानंतर आता काश्मीरमधील
पुलवामात आज नेमकी काय स्थिती आहे, तिथलं काय वातावरण आहे, कारण आणखी काही दहशतवादी लपले असण्याची देखील शक्यता व्यक्त होत होती, काय सांगशील? देखिए, पहले मैं आपको जानकारी दूं कि जम्मू कश्मीर पुलिस ने अपनी जांच में अभी तक इस बात का साफ तौर पर खुलासा किया कि ये जो जवान थे ये छुट्टी पर थे और छुट्टी के बाद ड्यूटी ज्वाइन करने आ रहे थे और मुख्तलिफ बटालियन से थे, जिसमें जो ये जवान अभी 42 जो तादाद बताई जाती है हलाक हुए हैं। और कहीं ना कहीं जो स्कॉर्पियो गाड़ी इसमें जैश मोहम्मद मिल्टन संगठन की तरफ से यूज किया गया वो विस्फोटक से भरा हुआ था और लगातार जो है इस बात की जांच की जा रही है, क्योंकि जब अब एनआईए और एनएसजी ने भी साफ कर दिया कि वो भी जांच का हिस्सा है और अपनी तरफ वो भी जांच करेंगे। और सीएस मीटिंग में भी इस बात पर चर्चा होगी कि जैश मोहम्मद को क्या कुछ और मिल्टन संगठन जैसे लश्कर तैयबा और हिजबुल मुजाहिदीन से भी कोई लॉजिस्टिक सपोर्ट मिला था और सरहद पार की क्या इसके खिलाफ साजिश थी और कब से ये जो है फिदायीन हमला प्लान किया जा रहा था। और सबसे बड़ी चुनौती और जो कंसर्न मान सकते हैं सिक्योरिटी फोर्सेस के लिए वो ये है कि इसमें थानिया युवा आदिल अहमद जो है जिसने ये अंजाम दिया पूरा अटैक, वो मुलवस है। तो कहीं ना कहीं सिक्योरिटी फोर्सेस इसके लोकल जो तार है वो भी जांचने की कोशिश करेंगे और गृह मंत्री यहाँ पर पहुंचकर शायद मौके का जो है जायजा भी लेंगे स्पॉट पर जाकर, और उसके बाद पूरी चीजें जो है खुल के आ सकती हैं। जबकि जम्मू कश्मीर पुलिस ने पहले साफ कर दिया कि वो इसके पीछे क्या प्लानिंग था, किस तरह अंजाम दिया, उस पर जल्दी जो है पकड़ बनाएंगे। जी नक्कीच। तर आता विचारा हाव इज द जोश असं म्हणतायत संजय राऊत आणि कडाडून टीका केलेली आहे। आम्ही विरोधात असताना आमची भाषा वेगळी होती असं म्हणत भाजपावरती त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे आणि आता तरी कठोर कारवाई करा, कारण आक्रोश साऱ्या देशामध्ये असं म्हणतायत संजय राऊत। आणि आक्रोशाचा आहेच, प्रत्येक सच्चा भारतीय आज दुःखी आहे आणि आक्रोश आहे त्याचा आतनं एकच आवाज आणि तो म्हणजे कठोरात कठोर या पाकड्यांवरती आता कारवाई करा। रोजच्या रोज आपले जवान शहीद होत आहेत, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तिथनं घुसतायत, तसंच इथल्या स्थानिकांना फितूर केलं जात आहे आणि हे सगळं करून जीव मात्र आपल्या जवानांचा जातोय। आणि राजकीय इच्छाशक्ती काय म्हणावं, कारण या राजकारण्यांना तिथं सत्तेत बसवणारे आपणच आहोत आणि म्हणूनच लोकांच्या भावना या आता त्यांना ऐकाव्याच लागतील। आणि तिकडून चोराच्या उलट्या बोंबा देखील सुरू झालेल्या आहेत। पाककडनं सांगितलेलं या हल्ल्याचा आमचा काहीही संबंध नाही, भारताकडनं खोटा प्रचार केला जातोय असं पाकड्यांचं म्हणणं आहे। तर त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीत केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। आणि काल जिथं हा हल्ला झाला तिथे माझा सहकारी इरफान कुरेशी आपल्या सोबत आहेच। इरफान, आज पुलवामामध्ये सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात आलेली आहे, कारण आणखी काही दहशतवादी लपले असण्याची, ते हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जाते। इरफान, जहां तुरंत घाटी में जो है रेड अलर्ट जारी कर दिया गया था और खासतौर पर जो सेंसिटिव इलाके हैं जम्मू कश्मीर में वहां पर सिक्योरिटी की तैनाती बढ़ाई गई थी। और उसके बाद लिथेपुरा इलाके में जहां ये फिदायीन हमला अंजाम दिया गया वहां पर पुलिस ने जो है जहां पर ये वारदात अंजाम दी गई उस इलाके को कॉर्डन ऑफ किया, अपनी तहवील में लिया और जम्मू कश्मीर पुलिस की फॉरेंसिक टीम भी मौके पर पहुंचकर वहां से सैंपल्स कलेक्ट की। और पुलिस का यही मानना था कि इसमें जो हमलावर है जिसने ये फिदायीन हमला अंजाम दिया उसमें स्कॉर्पियो गाड़ी का इस्तेमाल किया गया जो विस्फोटक से बिल्कुल भरी हुई थी। और उसके तुरंत बाद ही गृह मंत्री राजनाथ सिंह ने ट्वीट करके ये बताया कि वह आज कश्मीर आएंगे, जहां पर आज सीएसएस मीटिंग भी होने जा रही है। काय नेमकी सुरक्षा व्यवस्था तिथे आहे? इरफान, माझा सहकारी आपल्याला सांगत होता। इरफान, तुर्तास धन्यवाद, पुन्हा तुझ्याकडे येतो आणि तुझ्याकडनं सगळी माहिती आपण घेणार आहोत। कर्नल अभय पटवर्धन देखील नागपुरात आपल्या सोबत आहेत। अभय पटवर्धन, यात आपण बघितलं की आत्ताच किलर ड्रोन्स जे आहेत ते आता इस्रायलकडनं आपण घेणार आहोत अशी माहिती आहे। अशा प्रकारचे ड्रोन्स जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरतील अशा प्रकारच्या जर काही कारवाई करायची पुढे झाली तर? अगदी बरोबर आहे। किलर ड्रोन हा एक फार ॲडव्हान्टेजियस हत्यार आपल्याला मिळालेला आहे। इस्रायल त्याचा पॅलेस्टाईनमध्ये पूर्णपणे उपयोग करत आहे। जी,
हे मानवरहित विमान आहे, ते त्याच्यावर मिसाईल्स फिट केलेले असतात, त्याच्यावर छोटी प्रक्षेपणास्त्र फिट केलेली असतात, त्याच्यावर रॉकेट्स फिट केलेले असतात. त्याच्यात जरुरी पडेल त्याप्रमाणे हत्यार फिट करता येतं. याचं वजनही फार कमी असतं आणि याला आपल्या हद्दीमध्ये बसून तुम्ही याचं सूत्रसंचालन करू शकता. त्यामुळे आपल्या जवानांचा याच्यामध्ये जीवहानी होण्याचा काही चान्स नसतो. अर्थात हे महाग फार आहे, पण देशाच्या रक्षणासमोर महागाईचा काही संबंध नसतो. हे आपल्या विमान जे मानवरहित विमान आहे किंवा ड्रोन आहे, हे अतिशय लो लेवलवर फ्लाईंग करू शकतं, साधारण 250 ते 300 फुटावर. आणि याच्यावर GPS म्हणजे ग्राउंड मॅपिंग सर्व्हिस फिट केलेली असते, त्याच्यामुळे कुठल्याही झाडाचा वगैरे त्याला अडथळा आलेला नसतो. त्यामुळे साधारण जितकी याची रेंज असेल, आणि इस्रायलची जी रेंज आहे ती साधारण 200 किलोमीटरची. सर जर तुम्हाला थांबवतो, कारण समोर आपण फोटोग्राफ दाखवतोय आणि आत्ताच केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यातला फोटो आहे. मात्र टेन्स वातावरण सगळं दिसतंय. तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ते देखील या बैठकीला प्रोटोकॉल प्रमाणे हजर आहेत. हा एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आपण बघतोय आणि अर्थात महत्वाची चर्चा जी आहे ती केली जाते. काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थात निर्णय काही दिसणार नाही, कारवाई मात्र दिसेल अशी प्रत्येक भारतीयाला अपेक्षा आहे. समोरचा एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आपण बघतोय. केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक जी आहे त्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी समोर आपण बघतोय, तसंच गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत, अरुण जेटली आहेत, त्याचबरोबर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आहेत, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अर्थात तिन्ही दलाचे प्रमुख तसंच NSA अजित डोभाल. प्रोटोकॉल प्रमाणे केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हे सगळेजण हजर आहेत. मात्र पाकिस्तानला कसा धडा शिकवावा याविषयी आता सगळी चर्चा सुरू आहे, मंथन सुरू आहे असं सूत्रांकडनं कळतंय. आणि लवकरच निर्णय काय झाला हे करणार नाही, मात्र त्या निर्णयाची परिणिती म्हणजेच काय कारवाई होते हे सगळ्या जगाला कळेल आणि कठोरात कठोर ही शिक्षा पाकिस्तानला घडवायलाच हवी अशी प्रत्येक सच्चा भारतीयाची आता इच्छा आहे. कर्नल अभय पटवर्धन आपल्या सोबत आहेत. सर, केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे. एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आपण दाखवतोय. काय स्वरूप असतं एकूणच या केंद्रीय सुरक्षा समितीचं? काय त्यांना अधिकार असतात अगदी प्रेक्षकांच्या माहितीसाठी, कारण अनेकांना माहिती नाहीये. केंद्रीय सुरक्षा समितीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की जे तिथे सध्या हजर आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतात. फक्त लष्कर प्रमुख येत नाहीत. त्यावेळेला तिन्ही दलांचे, लष्करीच्या तिन्ही दलांचे प्रमुख तिथे आले आहेत. याचा अर्थ हे अत्यंत सिरियस मॅटर तिथे डिस्कस होत आहे. जनरली लष्कर प्रमुखांना किंवा दल प्रमुखांना याच्यामध्ये स्थान दिलं जात नाही. मगाशी जसं सावंत सरांनी सांगितलं होतं, ब्रिगेडियर सावंतनी, की याच्यामध्ये या निर्णय प्रकरणामध्ये आम्हाला काही स्थान नसतं, हे राजकारणी निर्णय घेतात आणि त्याच्यावर हे केलं जातं. नक्की सर, पुन्हा तुमच्याकडे येतो, कारण खूप महत्वाची माहिती तुम्ही देताय आणि ती सविस्तर आपल्याला ऐकायची आहे. मात्र शरद पवार यांची संपूर्ण देश असल्याचं ते म्हणतात. मात्र हे होत असताना त्यांनी मोदींवरती टीका केली. सगळं अपयश मोदींचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सुधीर सावंत यांच्याकडे मी जातो. सुधीर सावंत, ज्या वेळेला आपण राजकारण आणायचं नाही किती जरी म्हटलं तरी सुद्धा एक गोष्ट खरी आहे ना, की याला जबाबदार सरकार आहे. कारण शेवटी तिन्ही दलाला आदेश देण्याचं काम हे सरकार करत असतं, स्ट्रॅटेजी ठरवायचं काम सरकार करत असतं. का जाब विचारू नये मग सरकारला? नाही, सरकारला तर जाब विचारलाच पाहिजे, कारण शेवटी जबाबदारी सरकारचीच असते. आणि सरकारचं काम काय असतं? संरक्षण खात्याचं हे कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीचा मीटिंग चालू आहे. ही सर्वात उच्चस्तरीय समिती आहे जी सगळे निर्णय घेते देशाच्या संरक्षणाबद्दल. तर ह्या समितीचं काम असतं, जिथे संधी येईल तिथे शत्रूला ठोकलं पाहिजे आणि जिथे ब्रेक लावायचं तिथे ब्रेक लावला पाहिजे आणि सैन्याला तसेच क्लिअर कट स्पष्ट आदेश दिले पाहिजेत. दुर्दैवाने काय होत चाललंय की हे सगळे राजकारणाच्या चष्म्यातूनच हे बघतात. जसं सर्जिकल स्ट्राईक झालं, आता सर्जिकल स्ट्राईकला केलं हे चांगलं झालं असं मी म्हणेन आणि त्याचं आता पिक्चर दाखवून मोठे गाजवत आहेत. पंतप्रधान स्वतः रोल दाखवत आहेत. म्हणजे एक राजकारण आणून दे, क्रेडिट घ्यायचं तर घेऊन दे. पण बेसिकली विषय कसा आहे की सर्जिकल स्ट्राईक केव्हा करायचं आणि कसं करायचं. कारण त्यामुळे मी तेव्हा म्हटलं होतं सर्जिकल स्ट्राईक तुम्ही केलेला आहे, पण पाकिस्तान रोजच सर्जिकल स्ट्राईक करतोय. 176% टेररिस्ट इन्सिडेंट वाढले. ह्याचं काय झालं तर पहिली एक गोष्ट मी तुमच्या निदर्शनात आणून देतो, जसवंत सिंगची. हा अजर मसूद कोण आहे
जो जैसे मोहम्मदचा प्रमुख आहे तो कोण आहे? तो विमान अपहरण केलं होतं, अमृतसरमध्ये विमान उतरलं होतं, त्यावेळेला वाजपेयी सरकारने त्या विमानाला जाऊ दिलं. मग ते विमान गेलं कंधारला आणि जसवंत सिंग बॉडीगार्ड सारखे अझर मासूदला आणि 2 दहशतवाद्यांना घेऊन जाऊन कंधारला त्याला सोडलं. यांना सोडलं म्हणून किती हजार लोक या माणसाने आणि त्याच्या संघटनेने आज मारलेले आहेत दिसतात. कारगिल युद्ध घ्या. कारगिल युद्धामध्ये आता विषय कसा असतो, युद्धामध्ये निर्णय काय पाहिजे हे ठरवलं पाहिजे कॅबिनेट कमिटी सिक्युरिटीने. त्या युद्धामध्ये वाजपेयी सरकारने आदेश दिला सैन्याला की तुम्ही सीमा क्रॉस करायची नाही. तर पाकिस्तान येऊन आमच्या हायवेवर बसला होता, लेहचा रस्ता तोडला होता, आमचा लचका तोडला होता भारत मातेचा, आणि हे आम्हाला आदेश देत आहेत की सीमा क्रॉस करायची नाही. हे राजकीय निर्णय कितपत योग्य, आणि ते पण का देत आहेत? कारण अमेरिकेने दम दिला वाजपेयींना की सीमा क्रॉस करायची नाही, आणि म्हणून तुम्ही आमच्या जवानांना समोरून हल्ला करायला लावला. त्या लढाईत मी पण होतो तिकडे, माझ्यावरही बॉम्ब हल्ला झाला होता त्यावेळेला, आणि त्या लढाईत आम्ही जॉर्ज फर्नांडिसला मी स्वतः जाब विचारला होता, ही कुठली पद्धत आहे म्हटलं की शत्रू आमच्या अंगणात घुसलेला आहे, आमचा लचका तोडलेला आहे, आणि तुम्ही सैन्याला सांगता की तुम्ही सीमा पार करायची नाही. आणि म्हणून ही राजकीय इच्छाशक्ती जी आहे या सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे. वेळोवेळी मी पक्षाचं बोलत नाही, मला याच्यात राजकारण आणायचं नाही, मी पक्षाचं बोलत नाही. वेळोवेळी यांनी काय केलंय की सैन्याच्या कामामध्ये इंटरफेअर केलंय. मी एक पत्र लिहिलं होतं वाजपेयींना, जेव्हा मी सेक्रेटरी होतो काँग्रेस पक्षाचा. मी पत्र लिहिलं होतं की सैन्याला पाठीमागे हात बांधून लढायला लावू नका, आणि त्यावेळेला कारगिल झालं. त्या 2 महिना अगोदर त्यांना लिहिलं होतं मी, आणि कारगिल झालं. मग त्या कारगिल युद्धामध्ये सैनिक मारले गेले, लढले, वाटेल ते सांगितलं, दिल मांगे मोर म्हणणारे आमचे बत्रासारखे वीर शूर जवान तिथे झाले. कारण सैन्याला आदेश दिला, सैन्य पाळतच. तुम्ही काही करायला सांगा, सैन्य पाळतच. मग त्यात किती मेले किती जगले हे बघत नाही. आणि त्या सैन्याची काय हाल करून ठेवलेली आहे तुम्ही, हे मी अनेकदा मोदींना पण विचारलेलं आहे. 32 वर्षाचा आमचा सैनिक रिटायर होतो, तो 32 वर्षाचा असतो, तो इथे येतो, 10 वर्ष दर भटकतो नोकरीसाठी. ही पद्धत आहे जवानांना ट्रीट करायची? अनेकदा आम्ही हे विषय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये घेतले. का 58 वर्ष परमनंट नोकरी देत नाही? का सैनिकाला रिटायर झाल्यावर पोलिसात घेत नाही? पोलीस दल जरा सक्षम असतं, ज्यांना अनुभव आहे काश्मीरमध्ये लढण्याचा, ते लोक जर तुमच्या पोलीस दलात आले तर तुमचं पोलीस दल सक्षम होणार नाही का? अशा अनेक गोष्टी चिंता. आज मला जवळजवळ 15 फोन सीमेवरनं आलेले आहेत जवानांचे. हे काय चाललेलं आहे? हे आपण काय ऍक्शन घेत नाही? सर्जिकल स्ट्राईक करून नाटक करता, त्याच्यापेक्षा हल्ला करा. 2च पर्याय तुमच्या समोर आहेत. एक पर्याय आहे पूर्ण शांती करण्याचा. जसं 2014 पर्यंत भारतामध्ये आतंकवाद काश्मीरमध्ये आम्ही संपवला होता, सैन्याने संपवला होता, तो तुम्ही परत सुरू केला मुफ्ती बरोबर पार्टनरशिप करून. आणि आता 2च पर्याय राहतात, एक तर पूर्ण युद्ध राहतं किंवा दुसरं शांतता राहते. तर शांततेचा मार्ग तुम्ही घेणार आहात का? नाहीतर असे रोज आता 40 लोक मेले, यांना संताप येत नाही. 40 लोक मेले, लाज वाटली पाहिजे सरकारला. इतके लोक, म्हणजे एक कॉन्व्हॉय मध्ये 2,500 सैनिक तुम्ही पाठवता एका कॉन्व्हॉय मध्ये. त्याला रोड ओपनिंग झालेली नव्हती, मला माहिती आहे. तिथे कॉन्व्हॉय प्रोटेक्शनचं जे काम असतं, गॅप ठेवावा लागतो व्हेकल्स मध्ये, आणि रोड ओपनिंग म्हणजे ज्या सगळ्या बाजूच्या एरिया सिक्युअर केल्या जातात. आतापर्यंत झाला नव्हता. पहिल्यांदाच असा का हल्ला झालेला आहे? कारण कुठेतरी निष्काळजी आहे, कुठेतरी तुम्ही हत्यार असं खाली ठेवलेलं आहे असं मला दिसतं. आणि म्हणून सैन्याच्या पूर्ण जबाबदारी सैन्याला द्या काश्मीरची. हे असं अर्ध काम चालत नाही. सीआरपीएफला पाठवलं, बीएसएफला पाठवलं, असं केलं तसं पोलिसांना कुठेतरी दिलं, सैन्याला फक्त एक एरिया देतात, एवढं इथेच इथपर्यंतच तुम्ही तुमची हद्द आहे. हे सगळं बंद झालं पाहिजे. पूर्ण जबाबदारी सैन्य हात बांधून ठेवलेत सैन्याचे, तर कसं चालणार? खूप महत्वाचा तुमचा मुद्दा आहे. आणि इथेच अर्थात या भ्याड हल्ल्यानंतर पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भारतीय म्हणून आपल्याला शोधायलाच हवी आहेत. एक
सगळे मान्यवर या चर्चेत आपल्या सोबत आहेतच. कर्नल अभय पटवर्धन आहेत, ब्रिगेडियर सुधीर सावंत आहेत, तसंच काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत. त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. वैशाली, आपण बघितलं बाकी सगळे कार्यक्रम रद्द झालेले असले तरी सुद्धा विकास आम्ही कसा केलाय हे जगाला सांगणारा कार्यक्रम मात्र रद्द केलेला नाहीये. काय सांगशील? वैभव, ज्या प्रकारे अटॅक झाला आणि त्यानंतर CCSची बैठक सुरू आहे तेव्हा अंदाजा लावला गेला त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले जातील. ते माहिती जरी बरोबर असली तरी सुद्धा वंदे भारत जी ट्रेन आहे ज्याला T18 म्हणून देखील ओळखलं जातं, त्या गाडीचा आज फ्लॅग ऑफ होणार होता. हिरवा कंदील दाखवणार होता PM मोदी. त्या कार्यक्रमात थोडा डिले केला गेलाय आणि आता 10:30 वाजता नरेंद्र मोदी हे फ्लॅग ऑफ करणार आहेत, पण कसलीही सजावट केली जाणार नाहीये. शिवाय जेव्हा फ्लॅग ऑफ होईल त्याच्या आधी 2 मिनिटाचा मौन ठेवण्यात जाणार आहे अशी माहिती दिली गेली आहे. ऑल ओव्हर जर बघितलं तर दहशतवादी हल्ल्यामुळे आपण जो काही कार्यक्रम आहे इतर जे देशाच्या विकासासाठी कार्यक्रम आहे ते थांबवणार आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जर बघितलं की हे जे अटॅक आहे ते तुम्ही बघू शकता जे गाड्या आहेत त्या निघालेल्या आहेत. वैभव, ज्या बैठक आहे त्या बैठकीनंतरच्या सगळ्या गाड्या आहेत त्या गाड्या निघत आहेत आणि सगळे जे मग CRPFचे जवानांवर जो हल्ला झाला होता त्यानंतर जी बैठक घेतली गेलेली CCSची बैठक होती त्या बैठकीतून सगळे जे ते बाहेर आलेले आहेत. आणि ह्या प्रकारे तुम्ही जर बघू शकता हे आपल्याकडे लाईव्ह शॉट्स आहे आणि हे आता सगळे नेता राजनाथ सिंग असो किंवा मग अरुण जेटली असो, सुषमा स्वराज असो, हे सगळे बाहेर पडत आहेत. आणि काय नेमकं बैठकीत होणार आहे हे ह्या बैठकीतनं करणार आहे यावर पाकिस्तानवर प्रेशर देणं आणि जे काल हल्ला झाला त्याच्यावर समोर कारवाई केली जावी याच्यासाठी म्हणून हे बैठक घेतली गेली आहे. आणि ह्या बैठकीत आता जर संपलेली आहे सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या तुम्हाला दिसतंय ते बाहेर निघत आहेत. आणि या बैठकीचा आता काय निर्णय येणार आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यानंतर जे दुसरा कार्यक्रम जो महत्त्वाचा म्हणता येईल की यानंतर नरेंद्र मोदी हे हिंडनमधून जे 17 ग्लोब मास्टर निघालेले आहे, जे शहीद झाले त्यांची सगळ्यांची जे डेड बॉडीज आहेत त्या पार्थिव शरीर त्यांना इथे आणण्यात जाणार आहे आणि त्याला श्रद्धांजली वाहण्याकरता पालम एअरपोर्टवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः जाणार आहेत. आणि हा प्रकारचा सगळा त्यांचा कार्यक्रम आहे आजचा. सध्या जी परिस्थिती आहे ती अशी आहे की मीटिंग संपलेली आहे आणि समोर नक्कीच वैशाली जरा तुला थांबवतो कारण बैठक आता संपलेली आहे. तू म्हणतेस सगळेजण बाहेर पडलेले आहेत त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय बैठकीत काय नेमका निर्णय झालेला असेल याकडे सगळ्या देशाचं लक्ष. कारण आपण बघतोय पुलवामा मधल्या या भ्याड हल्ल्यानंतर आता आपण भारत काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. भावना मात्र भारतीयांच्या अत्यंत तीव्र आहेत. कठोरात कठोर कारवाई व्हावी पाकिस्तानवरती प्रत्येकाची इच्छा. आणि म्हणूनच केंद्रीय सुरक्षा समितीची आताच बैठक पार पडलेली आहे. बैठक आता संपलेली आहे. राजनाथ सिंग तिथनं निघालेले आहेत, सुषमा स्वराज निघालेले आहेत. आणि असं असताना मात्र सगळ्यात मोठा प्रश्न की आता भारत कुठचं पाऊल उचलणार, काय कडक कारवाई करणार पाकिस्तानवरती, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवरती. पाकिस्तानमध्ये दहशतवादाची फॅक्टरी आहे. रोजच्या रोज आपले जवान शहीद होत आहेत. आणि अर्थात हे अश्रू आपण बघतोय शहीदांच्या घरच्यांचे, आप्तांचे, नातेवाईकांचे हे अश्रू आहेत. मात्र आताची मोठी बातमी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक जी आहे ती आता संपलेली आहे. आणि हे होत असताना काय बैठकीत नेमकी चर्चा झाली, निर्णय झाला ते आता कळणार नाही. मात्र कारवाई जेव्हा केली जाईल भारताकडनं, पाऊल जेव्हा महत्वाचं उचललं जाईल तेव्हा मात्र नक्कीच हे कळेल. अपेक्षा हीच आहे की सक्षमपणे हे पाऊल उचललेलं असावं, कठोरात कठोर पाऊल असावं. आपल्या आर्म फोर्सेस, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, बाकी यंत्रणा असतील, अतिशय सैनिक आपले शूर आहेत, अतिशय तयार असे आहेत आणि नेहमीच तयार आहेत. असं असताना आता फक्त आदेश देण्याची आवश्यकता आहे. आणि ही समोरची दृश्य आपण बघतोय. केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे, संपलेली आहे. आणि आता त्यातले सगळे मंत्री असतील, नेते असतील हे आता बाहेर पडतात. तिन्ही दलाचे प्रमुख देखील प्रोटोकॉल प्रमाणे या बैठकीला उपस्थित होते. समोरची दृश्य आपण बघतोय. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग हे देखील बाहेर पडलेले आहेत, सुषमा स्वराज बाहेर पडलेले आहेत. ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय TV9च्या प्रेक्षकांसाठी. कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक आता संपलेली आहे. मात्र या बैठकीत नेमका काय निर्णय झाला याविषयी अजूनही प्रश्नचिन्ह. मात्र एखादं मोठं पाऊल भारताकडनं उचललं जाईल अशी आता शंका व्यक्त केली जाते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडलेली आहे. अर्थात केंद्रीय सुरक्षा समितीनं काय निर्णय घेतला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तब्बल 55 मिनिटं ही बैठक चाललेली आहे. त्यामुळे 55 मिनिटं काय खलबतक झालेली आहेत आणि भारताकडनं कुठचं टोकाचं पाऊल उचललं जाणार याची आता प्रत्येक सच्चा भारतीय वाट बघतोय. पाकिस्तानला जास्तीत जास्त कठोरात कठोर
शब्दात उत्तर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता थेट कारवाई आवश्यक. बताएंगे सारी चीजें, बातें हो गई। तर आपण बघतोय कशा प्रकारे राजनाथ सिंग यांना प्रश्न विचारण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला, मात्र नंतर सगळं काही तुम्हाला कळेल असं सूचक वक्तव्य जे ते राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. आणि समोरची दृश्य आपण बघतोय केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक जी आता संपलेली आहे त्याच्या बाहेरची दृश्य डावीकडे लाईव्ह दृश्य आहेत. आत्ताच राजनाथ सिंग हे बाहेर पडलेले आहेत, तर उजवीकडचा फोटोग्राफ जो आहे तो या बैठकीच्या आतमधला आहे. आणि आपल्याला माहिती आहे 44 आपले जवान जे आहेत ते यात शहीद झालेले आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्रातले शूरवीर देखील आहेत शहीद. आणि थेट जाऊयात शहीद नितीन राठोड यांचे बंधू आपल्या सोबत आहेत बुलढाण्यातनं थेट. मला माहिती आहे ही परिस्थिती तुमच्यावरती नेमकी कशी आहे. डोंगर कोसळलेला आहे तुमच्यावरती, मात्र खरं सांगतो आम्ही सगळेजण तुमच्या दुःखात खरंच सहभागी आहोत. यावेळेला प्रश्न तुम्हाला काय विचारावा हाच प्रश्न माझ्यासमोर खूप मोठा आहे. मात्र ज्या तीव्र भावना आमच्या सगळ्यांच्या आपल्या प्रत्येक भारतीयाच्या तुमच्या देखील तशाच असतील. कठोरात कठोर खरं तर शिक्षा व्हायला हवी आणि कठोरात कठोर पाऊल आता भारतानं उचलायला हवं पाकिस्तानच्या विरोधात. हॅलो जी प्रवीण जी, आवाज येतोय माझा? हॅलो, माझा 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 आवाज येतोय का सर तुम्हाला? जी जी येतोय, बोला बोला. तुमचा आवाज येतोय सर माझ्यापर्यंत. माझा आवाज तुम्हाला येतो का? येतोय, आपला आवाज येतोय सर. मी प्रवीण शिवाजी राठोड. जी. मी नितीन शिवाजी राठोडचा लहाना भाऊ. माझ्या भावाला अगदी लहानपणापासून खूप फौज या गोष्टीचा छंद होता आणि त्यांनी तो निभावला पण. मला असं वाटत नाही की त्यांनी जीवनामध्ये कुठं तो असा थकला किंवा थांबलेला आहे म्हणून. आणि तो आज पण आमच्या हृदयात, माझ्या देशवासियांच्या हृदयात राहील आणि ठेवतील. सर बोलू तरी काय मी, माझ्याकडे रोष व्यक्त करण्यासारखं भरपूर काही आहे, तर सांगू शकत नाही सर. माझी भावना मला माहिती आहे, तर हात जोडून तुम्हाला अभिवादन करू शकतो सगळ्या जनतेला. यापुढं असं झालं नाही पाहिजे सर, हे चुकीचं आहे. कारण कोणती गोष्ट ज्यावेळेस उगमाला येते सर, जीवनाला येते, त्यावेळेस मग कोणतरी कारणीभूत असते, आपल्याला समजत असते की असं केल्यानंतर असं होत असते म्हणून. सर मला एकच प्रश्न विचारायचा आहे की जम्मू काश्मीरमध्ये मागील 70, 80, 100 मला तर माहीत नाही आहे. माझं वय 31 वर्ष रनिंग आहे. माझा भाऊ हा 36 वर्ष रनिंग चालू होतं. गेल्या इतक्या दिवसापासून जर फक्त जम्मू काश्मीर या स्टेटमध्ये आतंकवादी जन्माला येतात, याचं कारण काय? माझ्या महाराष्ट्रात का येत नाही? माझ्या महाराष्ट्रात जर चोरीचा एक आरोप केला, त्याला पोलीस पकडण्यासाठी अवघ्या 10 ते 20 मिनिटात त्याच्या घरी पोहोचतात. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रशासनाला माहीत आहे, पाठीमागील सरकार जी होती त्याला पण माहीत आहे, हाताला माहीत आहे, कमळाला माहिती आहे की कुठं काय चाललं म्हणून. मग यांनी याच्यावर ठोस पाऊल उचलला पाहिजे. यांना काय वाटी लावायचे माझ्याकडे शब्द मी व्यक्त नाही करू शकत. मी टीव्हीवर बोलतो याचा मला भान आहे. माझा राग काय व्यक्त करायचा मला माननीय नरेंद्र मोदी किंवा राजनाथ सिंग यांनी फोन करून विचारावं, यांनी बोलून घ्यावं. माझ्या भावाला एक मुलगा आहे, मला 2 मुलं आहेत. मी आज एका बॉन्डवर किंवा एखादा असा GR काढला पाहिजे यांनी की मी माझे 3 मुलं जे आहेत हे देश सेवेसाठीच लावणार. याच्यासाठी मला काहीतरी असं गव्हर्नमेंटनं दिलं पाहिजे की हे मुलं तुमचे आम्ही घेणारच म्हणून. मी आजही देशासाठी जी जी तुमच्याकडे मी येतो. निर्मला सीतारामन बोलतात, एकदा ऐकूयात.
फुटेज तो है मेरी, कैमरा वाले सारे आए हुए हैं। लाइव है, करो ना उसको यार। अरे यार नहीं है तो करो जाके। एनी हाउ मैं नहीं जानता, मुझे लाइव चाहिए। छोड़ो माइक का क्या चार्ज डालेंगे यार, पीछे जाओ पहले तार कनेक्ट करो। आणि समोरचा आपण हा गोंधळ बघतोय। केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक संपल्यानंतर निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री या बाहेर आल्यात आणि त्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत। मात्र आपण बघतोय हा गोंधळ यासाठी कारण प्रत्येक पत्रकाराला तितकीच चीड आलेली आहे, तितकाच राग त्याच्या मनात आहे आणि म्हणूनच संरक्षण मंत्र्यांना हे प्रश्न विचारायचे। काय करणार आहे आपलं सरकार, हा सगळ्यात मोठा प्रश्न। काय कारवाई करणार आणि किती कठोर पावलं उचलणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे आणि संताप आपण समोर बघतोय। अर्थात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या प्रश्नांना उत्तर देणार का, हा मोठा प्रश्न आहे। बैठकीत काय झालं हे तर कोणाला जाणून घ्यायचं नाहीये, कारण थेट कारवाई आता हवी आहे। शब्दांचे बुडबुडे खूप झाले। दिल्लीची दृश्य आपण बघतोय। केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक आताच पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतर बाहेरची ही दृश्य आहेत, लाईव्ह दृश्य आपण बघतोय। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या बाहेर आलेल्या आहेत आणि पत्रकारांच्या प्रश्नांना ते आता उत्तर देणार आहेत। मात्र भारतीयांच्या मनातला संताप या पत्रकारांच्या चेहऱ्यावर देखील दिसतोय, कारण त्यांना जाणून घ्यायचंय संरक्षण मंत्र्यांकडनं की आता काय पावलं उचलली जाणार आणि ती सांगू नका, मात्र कठोर कारवाई करणार की नाही हे सांगा। आणि पुन्हा एकदा आपण प्रवीणजींकडे जाऊया। प्रवीणजी माफ करा, कारण संरक्षण मंत्री बोलत होते आणि त्या काय कठोर पावलं उचलणार याविषयीच ते सांगणार होते आणि तेच ऐकवायचं होतं तुम्हाला देखील। जी